हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, इथे मी आज करणार आहे दलिया. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजेस घेऊ शकता कट करून. मी इथे घेतलेला आहे मटार, गाजर, कांदा, टोमॅटो आणि कॅप्सिकम, शिमला मिरची. तर मी माझ्या आवडत्या व्हेजेस ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या ज्या आवडत्या व्हेजेस आहेत त्या तुम्ही कट करून घेऊ शकता. मी इथे एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं. तर फ्रेंड्स, तुम्ही डाईट करताय तर हे तुमच्यासाठी एक डाईट फूड म्हणून पण बेस्ट ऑप्शन आहे. तर मी ते जिरं टाकलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे. आणि यामध्ये आता ज्या मिक्स व्हेजेस आहेत त्या मी टाकून घेणार आहे. तर इथे कांदा जो आहे तो पहिला मी थोडंसं परतवून घेणार आहे. कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, जेव्हा पण आपण डाईटवरती असो, खूप ते पूर्ण सॅलड सारखं खाऊन कंटाळा येतो, तेव्हा अशाच रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप टेस्टी बनतात. तर इथे तुम्ही ऑइल कमी करू शकता किंवा विदाऊट ऑइलसुद्धा आपल्याला जो दलिया आहे तो बनवता येतो. तर पाण्यामध्ये तुम्ही कांदा वगैरे परतवून घेतला आणि मग पुढची रेसिपी त्याच पद्धतीने केली तर खूप छान होते. तर मी इथे कांदा यूज केलेला आहे. तर तुम्ही डाईटवर असाल तर तुम्ही तेल जो आहे तो तुम्ही स्किप करू शकता. तर कांदा जो आहे तो आपला झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा थोडाफार सॉफ्ट झाला. पहिला टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा. आणि फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही दलिया बनवायला घेता तेव्हा त्याच्या अर्धा तास आधी थोडंसं भिजवून ठेवत जावा आणि मग यूज करा. कारण दलिया शिजायला थोडा टाईम लागतो, त्याच्यामुळे अर्धा तास भिजवून ठेवला तर लवकर शिजतो. तर यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठामुळे टोमॅटो जो आहे तो लवकर सॉफ्ट होतो. तर यामध्ये आता आपल्याला घ्यायचे आहेत व्हेजेस. जे पण तुम्ही आवडीच्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आणि ते व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत भाज्या ज्या आहेत. खूप कलरफुल रेसिपी बनून जाते दलियाची. फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे डाईट प्लॅनमध्ये तर खूप बेस्ट ऑप्शन आहे. बाकीचे सर्व खाण्यापेक्षा दलिया खूप बेस्ट आहे. तर फ्रेंड्स, आपल्या भाज्या परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये थोडाफार लाल तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर धन जिरा पावडर. आणि आपल्याला व्यवस्थित आता हे मसाले जे आहेत ते भाजीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने. तुम्ही जर डाईट प्लॅनमध्ये काही खात नसाल मसाला वगैरे तर तुम्ही स्किप करू शकता आणि त्याचबरोबर एखाद दुसरी हिरवी मिरची टाकली तरीही चालेल. तर आता आपण या स्टेजला दलिया जो आहे तो टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने भिजवलेला दलिया आहे. मी अर्धा तास आधी भिजवून ठेवलेला होता. तर साफ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दलिया आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. आणि आता आपल्याला 8 ते 10 मिनिटं पाणी टाकून दलिया व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. खूप छान आणि कलरफुल रेसिपी बनते. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईक, कमेंट, शेअरच्या इथेच एक हाईप बटनसुद्धा आलेलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती हाईपसुद्धा करू शकता. तर इथे मी थोडंसं घी टाकलेलं आहे. तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता. घी टाकल्याने खूप छान फ्लेवर येतं दलियाला. तर अशा पद्धतीने आता आपल्याला
झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे दलिया शिजला तर आहे ना. पाणी संपल्यानंतर एखादी रेसिपी असेल म्हणजे पाणी संपल्याच्या नंतर खाली कढईला लागायची शक्यता असते, म्हणून आपल्याला सारखं सारखं चेक करायचं असतं. तर तुम्ही सारखं सारखं चेक करत राहा आणि 8 ते 10 मिनिटामध्ये आपली दलिया रेसिपी आहे शिजून रेडी होते. तर थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं झाकण ठेवून वाफवून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपली दलिया रेसिपी जी आहे ती रेडी आहे. त्यानंतर मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे हिरवीगार. दिसते ना कलरफुल रेसिपी. तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच छान नवीन रेसिपी